नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र सध्या निवडणुकांच्या मोडमध्ये आहे. म्हणजे महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचं वारं जोरदार वाहत आहे. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या प्रचाराचा पारा सध्या चांगलाच वर आहे. निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत, त्यामुळे राज्यस्तरावरच्या, देश पातळीवरच्या युत्या, आघाड्या इथं सध्या तरी तशाच्या तशा लागू नाहीयेत. वेगवेगळे पॅनल्स आहेत, आघाड्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये सत्तेत असलेले पक्ष या निवडणुकांमध्ये सगळीकडे एकत्र असतीलच असं नाहीये. कुठे ते एकत्र आहेत, कुठे ते एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. त्यामुळे विधानसभेसारख्या सर्व पक्षांच्या मिळून एकत्रित प्रचार सभा असं काही चित्र राज्यामध्ये आत्ता काही दिसत नाहीये. तीनही पक्षांचे नेते आपापला प्रचार करतायत आणि जोरदार प्रचार होतोय. विरोधकांच्या मते किंवा हे प्रचार करत असताना, विरोधात लढत असताना मैत्रीपूर्ण लढती असा एक गोंडस आणि गोड शब्द वापरला जातो, पण जमिनीवर मात्र कुठेही अशा मैत्रीपूर्ण लढती वगैरे काही नसते. तिथे निवडणुकांचं रणांगणच असतं आणि प्रत्येकाला निवडणूक जिंकायचीच असते आणि प्रतिस्पर्धी हा विरोधकच असतो आणि याचा प्रत्यय अगदी पक्ष नेतृत्वापर्यंत दिसतोय. आणि त्यामुळे महायुतीतील सुप्त वादही समोर येत आहेत. एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाच्या बहिष्कारापासून याची सुरुवात झाली. निधी वाटप आणि लाडकी बहीण योजनेचे श्रेय या मुद्द्यावर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे शीर्षस्थ नेते अगदी आमनेसामने आहेत. विधानं करताना एकमेकांच्या मधली स्पर्धा आणि वाद प्रकर्षानं समोर येणार नाही त्याची काळजी घेतली जातेय खरी, पण तरीही ते पूर्णपणे टाळणं नेत्यांना जमतंयच असंही नाहीये. एकीकडे महाविकास आघाडीमध्ये ही सगळी ओढाताण सुरू असताना तिकडे महाविकास आघाडीत शांतता आहे. महायुतीमध्ये ओढाताण सुरू आहे, पण महाविकास आघाडीत शांतता आहे. तिथे तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते अजूनही सक्रियपणे प्रचारात उतरलेलेच दिसत नाहीयेत. महाविकास आघाडीनं ही संपूर्ण निवडणूक जणू स्थानिक नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवरच सोडली की काय असा प्रश्न विचारायला सध्या तरी बरीच जागा दिसते. नगर परिषदा ही खरं तर फक्त सुरुवात आहे. खरी रंगत जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दिसणार आहे. त्यामुळे मॅचच्या सुरुवातीपासून कोण कसं पाय रोवतं यावरून संघाची पुढची स्ट्रॅटेजी काय असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. हाच अंदाज बांधण्याचा प्रयत्न आज करूयात, पण त्या अगोदर हा रिपोर्ट बघूयात. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीतल्या तीन प्रमुख पक्षांचे हे तीन प्रमुख नेते. एक मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्री. एरवी या तिघांमध्ये तसा एकोपाच दिसतो, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यापासून हा एकोपा जणू काही तिघांनी सुद्धा थोड्या काळासाठी बाजूलाच ठेवून दिलाय. नगर परिषदांच्या निवडणुकींचा प्रचार सुरू झाला आणि तेव्हापासूनच हे तीनही नेते आणि त्यांच्या पक्षाचे नेते एकमेकांना सुनावण्याची एक संधी सोडत नाहीये. यातली पहिली ठिणगी पडली ती शिवसेना आणि भाजपमध्ये. एकमेकांचे कार्यकर्ते फोडले म्हणून शिंदे आणि फडणवीस दोघेही नाराज झाले. मंत्रिमंडळाच्या बैठकांवर बहिष्कार झाला. मग शिंदेंची दिल्ली वारी झाली, अमित शहांशी भेट झाली, पण माध्यमांसमोर मात्र दोघांनीही सगळं काही ठीक आहे हाच सूर कायम ठेवला. तक्रारीचा पाडा वाचणार रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो. हा रडणारा नाही, लढणार आहे आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी. त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो. मी याला एवढंच म्हणेन की हा वेड्यांचा बाजार आहे आणि वेड्यांच्या बाजारामध्ये काही माध्यमही वेडी झाली आहेत. त्यामुळे परवाही मी आणि शिंदे साहेब ज्यावेळेस हुतात्मा स्मारकावर गेलो, आल्यावर आम्ही दोघं भेटलो, जाताना आम्ही दोघं भेटलो. ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं, मी कुठे चाललोय मला सांगितलं. आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं. शिंदे फडणवीसांमधला हा दुरावा ताजा असतानाच तिकडे बारामतीमध्ये अजित पवारांनी मतावर काट मारली तर मी निधीवर काट मारतो असा इशाराच दिला. मग तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे, पण तिजोरीचे मालक मात्र आम्हीच असा टोला भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी लगावला. तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना,
मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार, पण तुम्ही तिथं काट मारली तर मी पण काट मारणार. तुमच्या हातात मत द्यायचं, माझ्या हातात निधी द्यायचं. बघा काय. त्यामुळं जो सर्वसामान्य माणूस आहे, बारामतीकरातला काही पुढारी इकडं तिकडं असतील, पण सर्वसामान्य बारामतीकर माझ्या बरोबर आहे. त्याच्यामुळे काही तिथं काळजी करायचं कारण नाही. काही बजेट नाही, चिंता नको करा. अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याचं आहे ते केवढ्याचं आहे. एक पडद्याचं का लावून 50 रुपये लावल. काय काळजी नको करा. निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण. हिशोबच घेईल का रे आपला. ते हिशोबासाठी भिवून राहिले आणि मी स्टार प्रचारक आहे, त्यामुळे कशाला हिशोब लागते. आणि त्यामुळे राज्यावर आहे, आम्ही हिशोब देऊ. नगरपालिकांच्या या प्रचारामध्ये एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर फडणवीसांनी लाडक्या बहिणींना देवाभाऊचा शब्द दिला. त्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि अनेक लोकांनी त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला, बंद पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु हा एकनाथ शिंदे शब्द दिलेला पाळतो, कमिटमेंट पाळतो, म्हणून ही योजना सुरू झाली. आणि ही योजना कुणाचाही मायकाला आला तरी बंद होणार नाही. तो जैसे ही हम लोग चुनकर आए, आपका आशीर्वाद मिला, तो हमारे विरोधियों ने कहना चालू किया कि अब तो ये चुनकर आ गए, अब तो लाडली बहन की योजना बंद करेंगे. परसों ही हमको चुनकर आकर 1 साल पूरा हुआ, लेकिन हमने योजना बंद नहीं की. और मैं बहनों को बताना चाहता हूं, जब तक आपका देवा भाव मुख्यमंत्री है, कोई भी लाडली बहन के पैसे रोक नहीं सकता. वो आते ही रहेंगे, आते ही रहेंगे और आते ही रहेंगे. महायुतीमध्ये हे सगळं सुरू असताना तिकडे महाविकास आघाडीमध्येही फार काही एकी नाहीये. मुंबईत ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही यावरून काँग्रेसमध्येच 2 गट आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार महायुतीमध्ये गेले. नगरपालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असतानाही महायुतीचे दिग्गज नेते मैदानामध्ये दिसतच नाहीये. एकूण काय तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांच्या निमित्तानं महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचीही दुखडी सगळ्यांसमोर येत आहे. हेच खरं. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. त्यामुळे महायुती असो अथवा महाविकास आघाडी असो, प्रश्न सगळ्यांच्या बाबतीमध्ये उपस्थित होत आहेत. हेच प्रश्न विचारूयात. त्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर. विनायकजी नमस्कार. नमस्कार. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्या सोबत आहेत. अरुण सर नमस्कार. नमस्कार. स्टुडिओमधून शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे आपल्या सोबत आहेत. अखिलजी स्वागत. काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आपल्या सोबत आहेत. कपिलजी आपलंही स्वागत. आणि राजकीय विश्लेषक किरण तारे सर आपल्या सोबत आहेत. किरण सर नमस्कार. सर आवाज येतोय? बरं, किरण सरांचा काहीतरी टेक्निकल इश्यू आहे, मला वाटतं सॉर्ट आउट होईल. आज विरोधकांपासून सुरुवात करूयात. कपिल ढोकेजी, काय चाललंय? म्हणजे तिकडे 3 जण मैदानामध्ये उतरलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, त्यांचे वरिष्ठ नेते सगळे मैदानामध्ये उतरलेले आहेत. पण इकडे मैदान सज्ज होतंय की नाही महाविकास आघाडीचं? म्हणजे ठरतंय की नाही की कुणाला सोबत घ्यायचं, कुणाला सोबत घ्यायचं नाही, कुणासोबत लढायचं, कुणासोबत नाही? आहेत कुठे तुमच्या पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते? कोण म्हणते मैदान सज्ज होत नाही म्हणून? आपण जर महाराष्ट्रातल्या अनेक निवडणुकांचा आढावा घेतला असेल तर आमच्या अकोल्यामध्ये बाळापूर आणि पातूर विधानसभेत शिवसेनेचा आम्हाला पाठिंबा आहे. काँग्रेस त्या ठिकाणी लढते आहे. तेल्लाऱ्यामध्ये काँग्रेसला, शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा आहे. अनेक ठिकाणी आम्ही सोबत लढतो आहोत. तुम्ही जर आमच्या प्रचार सभा आम्ही मैदानात पाहत असाल तर हर्षवर्धन सपकाळ साहेब रोज मैदानात आहेत. रोज 2, 3, 4 सभा त्यांच्या होत आहेत. आमचे स्टार प्रचारक साजिदभाई पठाण, काल त्यांनी 3 सभा घेतल्या, आज त्यांच्या 4 सभा होत्या. सातत्यानं जोरात, म्हणजे ग्रामीण भागात तळागळात सगळीकडे जोरात चाललाय. आता वांदा कोणाचा आहे? ज्यांना सरकारी पैशातून मोठमोठे स्टेज पाहिजे आहे, ज्यांना सरकारी योजनांच्या भरोशावर भाषणं करायची आहे, मतं मागायची आहे, अशा लोकांना मोठ्या सभा घेऊन त्या ठिकाणी. आणि तुम्ही दाखवा ना, कुठेतरी मला असं दाखवा की जिथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार लढते भाजपचा पाठिंबा आहे, कुठे भाजप लढते अजित पवारचा पाठिंबा आहे. कुठेच असं नाहीये.
म्हणजे आपण जर पाहिलं असेल कविताजी, आपण सुरुवातीच्या काळात महाविकास आघाडी एकत्र राहील का, महायुती एकत्र राहील का, याच्यावर ज्यावेळी आपण चर्चा करत होतो त्यावेळी हे लोक मोठमोठ्या गोष्टी सांगत होते. पण आज निवडणुकीच्या मैदानात हे कुठेच एकत्र लढताना दिसत नाहीत, एकमेकांचे रोज कपडे फाडतायत. आपण जर पाहिलं असेल तर लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार कोण, या तिघांनी एकदा एकत्र बसलं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे. इकडे ते विधान परिषदेचा एक आमदार लिहितो की लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार अजितदादा पवार आहेत, दुसरीकडे देवेंद्रजी म्हणतात की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ठीक आहे, मान्य आहे, सगळ्यांनी मिळून सांगितलं पाहिजे. एकनाथजी म्हणतात की लाडकी बहीण योजना मी असेपर्यंत बंद होणार नाही. म्हणजे तुम्ही तुमच्यात ठरवलं पाहिजे ना ताळमेळ काय. हे लोक सत्तेच्या राजकारणासाठी हपापलेले आहेत. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात यांचा कोणमारा होतोय तसाच कोणमारा यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत होऊ द्यायचा नाही, म्हणून सगळे एकमेकांच्या विरोधात लढतायत. त्यामुळे आमचं सगळं व्यवस्थित चाललंय, आम्ही मैदान मारणार आहोत. काय होता की तुमच्या पक्षांचे वरिष्ठ नेते कुठे आहेत, म्हणजे बाळासाहेब थोरात कुठे आहेत, चव्हाण साहेब कुठे आहेत, ते कोणीच दिसत नाहीयेत. म्हणजे त्यांनी काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना प्रचारांना उतरायचंच नाही असं काय तुमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी ठरलेली आहे का? आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब रोज लोकांमध्ये आहेत, रोज सभा घेत आहेत. आमच्या पक्षाच्या यशोमतीताई ठाकूर रोज लोकांमध्ये आहेत, रोज सभा घेत आहेत. आमचे सुनील केदार रोज लोकांमध्ये आहेत. आमचे बाळासाहेब थोरात पश्चिम महाराष्ट्रात रोज प्रचार सभेमध्ये उपस्थित आहेत, रोज प्रचारांना फिरतायत. कोण म्हणते नाहीये म्हणून? बरं, म्हणजे तुमच्या मते तुमचे सगळे नेते उतरलेले आहेत? 100% उतरलेले आपापल्या भागामध्ये. बरं, अखिल चित्रेची तुमची काय अवस्था आहे? म्हणजे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दिसतात का नगरपालिकांच्या नगर परिषदांच्या प्रचारामध्ये? हे बघा, नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तिथले जिल्हा प्रमुख जे आहेत, तिथले जे कोण संपर्क प्रमुख आहेत शिवसेनेचे, शिवसेनेमध्ये संपर्क प्रमुख हा प्रकार असतो, संपर्क नेते असतात, ते सगळे त्या क्षेत्रात त्यांच्या जिल्ह्यात, त्यांच्या तालुक्यात जिथे जिथे नगर परिषद आहे, नगरपालिका आहेत, तिथे ते ऑलरेडी कार्यरत आहेत, काम करत आहेत. सुषमा अंधारे ऑलरेडी तिथे पश्चिम महाराष्ट्रात आणि इतर सगळ्या ठिकाणी आमच्या नेते आहेत त्या तिथे आहेत. विनायक राऊतजी कोकणात आहेत. विनायक राऊतजी वारंवार काल पालघर, धाणू, मोखाड्याला पण 2 दिवसाआधी होते. तर आमचे जे काही नेते आहेत ना, ते ग्राउंड लेवलवर ऑलरेडी जिथे ज्या प्रकारे काम करायचे, ज्या प्रकारे इतके वर्ष शिवसेना काम करत आलेली आहे, ते काम ऑलरेडी शिवसैनिकांमार्फत सुरू आहे. आणि शिवसेना हा शिवसैनिकांच्या जोरावर काम करणारा पक्ष आहे, म्हणून त्यांना स्टार प्रचारकपेक्षा शिवसैनिक हाच त्यांचा स्टार प्रचारक असतो. आणि तो त्या जिल्ह्यात, त्या तालुक्यात, त्या बूथवर, त्या गल्लीत, त्या नाक्यात, तिथे जे काय त्यांच्या संपर्कातले मतदार आहेत त्यांच्याशी वारंवार, फक्त निवडणुकीपुरते नाही तर वर्षानुवर्ष तो तिकडे संपर्क साधत असतो. आणि त्याचा शिवसेनेला फायदा होत आलेला आहे आणि यापुढे देखील होईल. पण ठीक आहे, पण आता तुमच्या पुढची जी लढाई आहे ती प्रचंड मोठी आहे आणि तुमच्या समोरचे जे विरोधातले पक्ष आहेत त्यांचे सगळे नेते सत्ता हातात असताना सुद्धा झाडून मैदानावर आहेत, प्रचार करतायत, कार्यकर्त्यांमध्ये. तुम्हाला असं वाटत नाही की तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते तुमच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना साथ देण्यासाठी मैदानावर असायला हवेत? कार्यकर्त्यांवर विश्वास असणं, स्थानिक नेत्यांवर विश्वास असणं स्वाभाविक आहे, पक्ष संघटनेवर विश्वास असणं स्वाभाविक आहे. पण तिथे जर पक्षाचे वरिष्ठ नेतेच नसतील, जेव्हा की पलीकडे दिसतायत सगळे वरिष्ठ नेते, तुम्हाला वाटत नाहीत की ते असले पाहिजेत? हे बघा, विनायक राऊतजी हे 2 टर्म खासदार, आमचे पक्षाचे सचिव, हे वरिष्ठ नेतेच आहेत. सुषमा अंधारे ताई जे आहेत त्या आमच्या उपनेत्या आहेत, ते पण वरिष्ठ पदाधिकारीच आहेत. आपण जर अनिल परब साहेब आहेत, ते देखील वरिष्ठ नेतेच आहेत. ते गेल्या मंत्रिमंडळात ते महत्त्वाच्या मंत्री पदावर होते. तर सगळे वरिष्ठ नेते आमचे तिथे आहेत. पण त्याचं काय गाजावाजा करण्याचं गरज नाही. तिथे जे काय लोक कामं करतायत ते त्यांच्या पद्धतीने काम करतायत आणि येणाऱ्या निवडणुकीत त्याचं जे काय निकाल असेल, रिझल्ट असेल, ते दिसेल समोर. आणि मुंबई सोडून जर आपलं म्हणणं असेल की उद्धव ठाकरे साहेब किंवा आदित्य ठाकरे साहेब का जात नाहीये, तर त्याचं कारण असे, योग्य वेळी उद्धव साहेब जातील, जिथे जिथे ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी जातील. जेव्हा आमच्या नेत्यांकडनं तशा प्रकारचं तपशील, तशी यादी की कुठे कुठे त्यांना जाणं आवश्यक आहे, तिथे तिथे उद्धव साहेब नक्कीच जातील. आदित्य साहेबांचा प्रश्न राहिला तर आदित्य साहेब सध्या जे काय वोट चोरी आणि इतर सगळ्या गोष्टींवरती मला असं वाटतं लक्ष केंद्रित करून ते त्याच्यावरती कार्यरत आहेत, तिकडे ते काम करत आहेत त्या पद्धतीने, म्हणून ते देखील योग्य वेळी जातील. परंतु आता त्यांच्या समोर जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती त्यांची वर्किंग सुरू आहे. आदित्य ठाकरेंच्या किती सभा झाल्या नगर परिषदा, नगरपंचायतींसाठी? आदित्य ठाकरे साहेब योग्य वेळी नगर परिषद आणि नगरपालिकेच्या सभा घेतील जेव्हा आवश्यक असेल तर. हे काय चॅनलवर ठरवणारी गोष्ट नाही ना. पक्षाचा निर्णय हा कुठला काय ठरवलेला काय रोड मॅप नाहीये. म्हणून मी भूतकाळातला प्रश्न म्हणतो, हा काय ठरवलेला रोड मॅप नाहीये.
त्याचा आकडा लिहून ठेवायला त्याचा आकडा लिहून ठेवायला किंवा ते लक्षात ठेवायला. मी तुम्हाला असं थोडं विचारते किती घेणार आहेत, मी असं विचारते किती झाले आहेत. तुम्ही काय ह्याच्या आधी झालेल्या नगरपालिकेच्या विचारतायत की आत्ताच्या विचारताय? याच्या आधी झाल्या असतील 6 वर्षांपूर्वी, तेव्हाच्या कुठे विचारणार आहे मी तुम्हाला आत्ताच्याच विचारणार ना. आता जर गेल्या असत्या तर तुमचे माध्यम गेले नसते का हो कॅमेरा घेऊन? जर तुम्हाला दिसलं नाही काय आदित्य ठाकरे नगरपालिका नगर परिषदा यांच्या प्रचाराला अजिबात गेलेले नाहीयेत असंच आहे ना? ते ज्या प्रकारे पक्षाला पाठबळ द्यायचं आहे, ज्या प्रकारे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तिथे कार्यरत काम करा, आणि ती काही स्ट्रॅटेजी आम्ही चॅनलच्या माध्यमातून इतरांना सांगण्याला इकडे नाही बसलोय ना, कारण हे तुमच्या माध्यमातून ते सांगणार, त्यांना कळणार काय प्रकारे काम चालू आहे. फक्त तिकडे कुठल्या तरी, जसं आता कपिल डोके साहेबांनी सांगितलं की पक्षाच्या त्या सरकारी निधीतनं स्टेज बांधायचं, रेवड्या वाटायचा, ते करण्याची आवश्यकता नाहीये ना शिवसेनेला. आणि आदित्य ठाकरे साहेबांना युवा सेनेच्या माध्यमातून आणि जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांना जे काही कानमंत्र द्यायचंय, ज्या पद्धतीने कार्यरत होऊन त्यांनी काम करायचंय, काय त्यांच्याकडनं अपेक्षा आहे, याचं वारंवार डे टू डे अपडेट हे शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे घेत आहेत. पण मग याच्यामुळे समोरच्यांची लढाई आणखीन सोपी नाही का होणार? आता ती सोपी होणार की ते आमच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे, तुम्हाला कसं काय कळेल? हे तर ते निवडणुकीचा रिझल्ट आल्यावर कळेल ना. ते सोपी जाणार की त्यांना कठीण जाणार. अरुण सावंतजी, सोपी होणार ना मग निवडणूक तुमच्यासाठी? आता तुमचे सगळे वरिष्ठ नेते उतरतायत, पलीकडनं तर काय आव्हानच नाहीये तुमच्यासाठी. डॉक्टर कविताजी, पहा, ज्या 2 पक्षांच्या प्रवक्त्यांना आपण विचारत होतात त्यांची परिस्थिती आजची या क्षणाला सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. कल्पना विलासामध्ये रमणारे या पक्षांचे नेते आणि हे प्रवक्ते हे काय उत्तर देतील जनतेला? या पक्षांचा निकाल लागलेला आहे. निकाल लागणे या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला असेल. महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा तो अतिशय उत्तमरित्या ठाऊक आहे. तेव्हा ज्यांचा निकाल ऑलरेडी लागलेला असतो त्या पक्षांचे मुख्य नेते कधी घराच्या बाहेर पडून आपली उरलेली इज्जत घालू इच्छित नाहीत. त्यामुळे यांच्या पक्षाचे नेते आज थंडपणे घरी बसून आमचा हा इंटरव्ह्यू टीव्हीवरती पाहत असतील. राहिली दुसरी गोष्ट, आमच्या पक्षाची शिवसेना म्हणा किंवा महायुतीतील इतर 2 पक्ष म्हणा, प्रत्येक पक्ष या निवडणुकांकडे युद्ध परिस्थितीसारखा पाहूनच लढाईत लढत आहेत. हे आता जे सत्य आहे ते तुम्हाला मी सांगतो. कसं आहे, आमचा पक्ष गेल्या 3 वर्षांमध्ये आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेजी हे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या ज्या काही समाज हिताच्या गोष्टी राबविल्या, जनहिताची कामं केली, ती कामं घेऊन आमच्या पक्षाचे उमेदवार जनतेसमोर जात आहेत आणि जनतेला आवाहन करत आहेत की आम्ही केलेल्या कामाचा आम्हाला आता आपण न्याय द्यावा आणि पुनश्च एकदा आम्हाला संधी द्यावी. त्यानुसार या महाराष्ट्रातील जनता आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये या मुंबईतील जनता भरघोस यश आमच्या पदरात टाकेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि या शिवसेनेवरती खास करून एकनाथ शिंदेजींच्या कणखर नेतृत्वामुळे ज्या हिरिरीने त्यांनी काम केलं, पायाला भिंगरी लावून ते राज्यातील वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये फिरले आणि जनतेमध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचं चैतन्य त्यांनी निर्माण केलं, त्याच्या बळावरती आम्ही ह्या निवडणुका जिंकू हा पूर्ण विश्वास मला आणि माझ्या पक्षाला आहे. इतकं निर्माण झालंय की तिकडे कोकणात काय चाललंय ते बघितलं का? पाहिलं मी रोज पाहतो. तुम्ही आता अगदी काही वेळापूर्वी बातमी आली, निलेश राणेंनी इन्स्टा लाईव्ह केलं आणि त्यांनी रवींद्र चव्हाणांवर आरोप केलेत पैसे वाटपाचे. म्हणजे तुम्ही भलतंच सिरियसली घेतलंय सगळं. कविताजी, राजकारण म्हटलं म्हणजे त्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. साम दाम दंड भेद यालाच राजकारण म्हणतात. राजकारणामध्ये कोणी तिथे भजन किंवा डबलबारीचे प्रकार करत नसतो. युद्ध म्हणूनच ते लढायचं असतं आणि तेच या राज्यातील सर्व पक्ष सध्या करत आहेत. एक्सेप्ट हे मवियाचे जे काही लोक आहेत तेच फक्त सध्या आपापसामध्ये एकमेकाचे खरं म्हणजे ते कपडे फाडतायत, परंतु आरोप आमच्यावर करतायत. म्हणजे तो मैत्रीपूर्ण लढती हा जो काही शब्द वापरता तो काय उगाच गंमत म्हणून असतो का? कोकणातली तुमची परिस्थिती बघून वाटत नाही असं काही आहे म्हणून? कविताजी, कोकण म्हणजे अख्खा महाराष्ट्र नव्हे, हे आपल्याला सुद्धा ठाऊक आहे, महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा ठाऊक आहे. कणकवली म्हणजे एक शहर आहे, ते या महाराष्ट्रातील कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक छोटस ते शहर आहे. त्या शहरामध्ये जे काही घडतंय त्याचा आपण अख्ख्या महाराष्ट्राला तो नियम लागू नाही करू शकत. अनेक ठिकाणी आमचं द्वंद्व सुद्धा चालू आहे आणि आमच्या मैत्रीपूर्व लढत सुद्धा चालू आहे. पण कोकण असेल तर लढाई इकडे मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्तानं दिसली की? हो,
तो काय होता मग बहिष्कार टाकला ते? मग ठीक आहे, कोकणाला झाकी म्हणूया, तिकडे लढाई रंगली असं म्हणायचं का? कोकणामध्ये जे काही चालायचंय हा शिमगा दर निवडणुकांमध्ये चालतो. आपल्याला ते उत्तम ठाऊक आहे, अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळे तो शिमगा यंदा सुद्धा रंगलाय. फक्त तो घरातच रंगलाय ना यंदा. चालू दे, थोडीशी मजा कोकणाची जनता सुद्धा घेते दर वेळेस निवडणुकांप्रमाणे. मात्र खरं आहे की या महाराष्ट्राच्या जनतेला हे ठाऊक आहे अतिशय उत्तमरित्या की कितीही काही झालं तरी या महाराष्ट्राचा जो काही गाडा आहे, प्रगती आहे, ती ही महायुतीच साधू शकते. आणि म्हणूनच आपण सध्या जर बघाल तर 4 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था पुढील काही महिन्यांतच या देशाची होत आहे. हे कसलं यश आहे? आपण नगरपालिकांच्या निवडणुकांबद्दल बोलतोय, आपण देशाच्या इकॉनॉमी बद्दल हो, परंतु तुम्हाला हे सांगणं तर गरजेचं आहे, कारण आपला चॅनल देशातील या राज्यातील जवळपास 10 कोटी जनता बघत आहे. तिला कळलं पाहिजे ना. 14 कोटी जनता, फक्त 10 कोटी. आम्हाला 4 कोटींपासून वंचित का ठेवताय तुम्ही? 4 कोटी बाकीचे चॅनल बघतायत, सगळे 14 कोटी बघतात असं म्हणा. 10 कोटींवर नेऊन ठेवताय आणि 4 कोटी बाजूला करताय. अरुण सावंतजी हे बरोबर नाहीये. विनायक आंबेकरजी, कोकणात जे काय चाललंय ते बघून अरुण सावंतजी म्हणतात जनतेला मजा घेऊ दे. म्हणजे शिवसेनेचे नेते भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर आरोप करणार त्यांनी पैसे वाटले म्हणून, आणि तुमच्यासाठी ही मजा आहे? भाजपची तयारी काय आहे असा पहिला प्रश्न तुम्ही विचारलात, किंवा इलेक्शन कसं भाजप लढतंय त्याला मी जास्त महत्त्व देईन. त्याच्यामध्ये भाजप नेहमीप्रमाणे पूर्ण तयारीने या निवडणुकीत उतरलेलं आहे लढण्यासाठी. आणि महाराष्ट्रातल्या 40 स्टार प्रचारकांची नावं जाहीर झाली. ते 40 स्टार प्रचारक वेगवेगळ्या भागात फिरायला लागलेले आहेत. त्यानंतर माननीय चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राच्या निवडणुकीचे प्रमुख म्हणून नेमले गेले. त्यानंतर त्यांनी संचालन समिती केली, प्रचार समिती केली. ज्या ज्या नगर परिषदेत निवडणुका आहेत तिथल्या जवळपासच्या ठिकाणचा जिल्ह्याचा माणूस इथे प्रभारी नेमला गेला, एक प्रमुख नेमला गेला. अशी सगळी यंत्रणा भाजपनं नेहमीप्रमाणे लावले आणि भाजप अतिशय सिरियसली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माननीय देवेंद्रजी हे प्रत्येक छोट्या छोट्या नगर परिषदेमध्ये जाऊन स्वतः तिथे उतरत आहेत आणि ही निवडणूक आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे लढतोय, नेहमीच्या उत्साहाने लढतोय असं मला सांगायचं. बरं, कोकणातल्या परिस्थितीबद्दल बोला. कोकणामध्ये जसं सावंतजींनी सांगितलं की हा एका विशिष्ट गावाचा वाद आहे, एका घराण्यातला वाद आहे. त्यामुळे आपण त्याचं जनरलायझेशन करण्याची आवश्यकता नाही. ते वाद काही दिवसांनी निवडणुकीनंतर थंड झालेलाही आपण पाहू. म्हणजे फक्त निवडणुकांपुरतंय असं मला वाटतं. मला त्यातली एवढी माहिती नाही, सावंतजींना जास्त माहिती आहे. त्यामुळे तुमचे प्रदेशाध्यक्ष पैसे वाटतात असा आरोप शिवसेनेचे आमदार करतात. आता हे दोन्हीही मोठ्या पदावरचे नेते आहेत. असं नाहीये की हा कुठल्या नगरसेवक पदाचा अर्ज भरलेल्या कुणी केलेले आरोप आहेत म्हणून. व्यक्तीचा स्वभाव हा त्या व्यक्तीचा स्वभाव असतो, त्याला आपण काही करू शकत नाही. तो आरोप सिद्ध झालेला नाही. त्यांनी नुसता आरोप केल्याने काही बिघडत नाही. निवडणुकीमध्ये सर्व जे कॉन्टेस्टिंग असतात पार्टीज त्या एकमेकांवर आरोप करत असतात, त्याप्रमाणे आम्ही त्याच्याकडे पाहतो. बरं, म्हणजे शिवसेना आणि भाजपने दोघांनी पण हा प्रश्न ऑप्शनला टाकून, हा एवढा प्रकार ऑप्शनला टाकून दिलेला आहे, हा प्रश्नपत्रिकेत घ्यायचाच नाही असं तुम्ही ठरवलेलं दिसतंय बहुतेक, बरोबर ना किरण तारे सर? अजिबात नाही. नाही, कसं नाही, याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग आहे हा सगळा प्रकार. म्हणजे कोकणामध्ये खासदारांच्या मुलाने, फक्त निलेश राणे हे शिवसेनेचे आमदार आहेत असं गृहीत धरू नका. ते भाजपच्या खासदारांचे पुत्र आहेत, भाजपच्या मंत्र्यांचे बंधू आहेत. त्यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर आरोप करणं, त्याला जर खेळीमेळीची लढाई म्हणत असतील तर अवघड आहे राजकारणामध्ये. म्हणजे राजकारणामध्ये सिरियसनेस कशाला म्हणायचं असा प्रश्न मला याच्यामध्ये पडतो. एकनाथ शिंदेचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये कुस्ती रंगलेली आहे, दिसतंय महाराष्ट्राला. हे फक्त कणकवलीपुरतं मर्यादित नाहीये, हे डोंबिवलीमध्ये झालंय, प्रदेशाध्यक्षांच्या गावामध्ये झालेलं आहे. डोंबिवली, कल्याण, बदलापूर, उल्हासनगर सगळीकडे होत आहे. हे लोन हळूहळू ठाण्यापर्यंत येत जाईल आणि त्याच्यानंतरची लढाई मुंबईत होणार आहे. त्यामुळे हे काय फक्त ही मला असं वाटतं की एका गावापुरता किंवा कणकवली शहरापुरता मर्यादित असं नव्हे, तर कणकवली तर फक्त झाकी आहे, अजून तर खरी मजा बाकी आहे. हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे आणि फार इंटरेस्टिंग आहे भाजप आणि शिवसेनेमधली लढाई. पण किरण सर, आता प्रश्न असा आहे
की हे काही फक्त एखाद दुसऱ्या पक्षापुरतं संबंधित. जर आपण पूर्ण प्लॅटफॉर्मचा विचार केला, आपण पूर्ण मैदानाचा जर विचार केला, तर संख्या खूप मोठी आहे. ज्या संख्येनं, कारण एकत्र होत आहेत आता सगळ्या निवडणुका, त्यामुळे ज्या संख्येनं नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होतात प्रचंड मोठी संख्या आहे. आता एवढी मोठ्या संख्येला जर सामोरं जात असू आपण, इतक्या मोठ्या निवडणुकांना इतक्या वर्षांनी होणाऱ्या, तर सगळ्या नेत्यांनी याच्यामध्ये उतरणं हे स्वाभाविक मानलं जाईल. आत्ताचं जे मैदान तुम्हाला सजलेलं दिसतंय, 26 तारीख आलेली आहे, 2 तारखेला मतदान होणार आहे, त्यामुळे अगदी थोड्या दिवसांचा, थोड्या तासांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे प्रचाराचा असं म्हटलं तरी हरकत नाही. आत्ता जे मैदान दिसतंय हे मैदान तुम्हाला तोलामोलाचं दिसतंय का दोनही बाजूंकडून, महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांचा विचार जर केला तर? तसे आपल्याकडे 2 मोठ्या इलेक्शन झाले आहेत गेल्या वर्षभरामध्ये, लोकसभेची आणि विधानसभेची, आणि दोन्ही निवडणुकांचे निकाल हे परस्पर विरोधी होते. हो, त्यामुळे या निवडणुकीमध्ये वारं कुठल्या दिशेला आहे आता हे सांगणं अतिशय नाही. मी तुम्हाला वारं नाही विचारत, लढाई ज्या पद्धतीनं लढली जाते त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. नाही, लढाई लढण्याचा तेच मी म्हणतोय की लढाई लढण्याचा जो मुद्दा आहे की दोघं आपापल्या परीने जोर लावणारच, हा जोर कितपत लोकांपर्यंत पोहोचतोय. आता तुम्ही शिवसेनेचं उदाहरण केलं की ठाकरे फॅमिली मधलं कोणीच गेलं नाही प्रचाराला, म्हणजे ठाकरे स्वतः सिरियस नाहीये त्या निवडणुकीबद्दल. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांवर किंवा तिथल्या पक्षाच्या नेत्यांबद्दल त्यांच्यावर सगळी जोरा सोपवलेली आहे. अशा पद्धतीने जर निवडणूक लढवली जात असेल तर मुंबईत बसणाऱ्याला स्वाभाविकपणे असं वाटू शकतं की ज्या पक्षाचा नेता प्रचारालाच जात नाहीये तो पक्ष किती सिरियसली लढत असेल याचा आपल्याला अंदाज त्याच्यामध्ये येतो. काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेस जात आहे प्रत्येक ठिकाणी, काँग्रेसचे नेते जाताना दिसत आहेत, भाजपचे नेते जाताना दिसत आहेत, इनफॅक्ट राष्ट्रवादी काँग्रेस जाताना दिसत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे हा एकमेव पक्ष असा आहे की त्याचे सर्वोच्च नेते कुठल्याही प्रचाराला गेलेले नाहीत. हे खरं म्हणजे सरप्राइजिंग आहे. मला असं का घडतंय माहित नाही आपल्याला, अखिल त्याच्याबद्दल जास्त सांगू शकतील, त्यांना जास्त माहिती आहे या सगळ्या गोष्टीची. पण मला असं वाटतं की सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्याची ही उत्तम संधी विरोधी पक्षाकडे असताना विरोधी पक्ष विखुरलेला दिसतोय आणि विरोधी पक्षामध्ये एकवाक्यता नसल्यामुळे किंवा विरोधी पक्ष हा एक दिलाने सत्ताधाऱ्यांच्या तोडीसतोड काहीतरी करू शकेल अशी शक्यता दिसत नसल्यामुळे कुठेतरी एक सायकोलॉजिकल ऍडव्हान्टेज सत्ताधारी पक्षाला इकडे मिळतो. हाच विरोधी पक्ष समजा आक्रमकपणाने मैदानात उतरला असता, उद्धव ठाकरेंनी सर्वांचा धडाका लावला असता, त्यांच्या जोडीला शरद पवार आहेत, सुप्रिया सुळे आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, हे सगळे एकत्र दिसले असते ग्राउंडवर तर चित्र वेगळं दिसलं असतं. तर आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होताना इकडे दिसली असती, मात्र ते होताना दिसत नाहीये. दुसरीकडे सत्ताधारी पक्षामध्ये पण सगळं आलबेल आहे का तर अजिबात नाही. देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष आता अत्यंत टोकाला गेलेला आहे आणि हा टोकाला गेलेला संघर्ष आपल्याला दिसतोय डोळ्याने, भले ते मान्य करत नसोत पण तटस्थपणाने बघणाऱ्या व्यक्तीला हा संघर्ष दिसतो आहे. पण याच्यामध्ये ऍडव्हान्टेज असा आहे सत्ताधारी पक्षाला की त्यांच्याकडे सत्ता आहे आणि सत्ता असताना अनेक गोष्टी करणं सोपं जातं, ते विरोधी पक्षाला सोपं जात नसतं. त्यामुळे विरोधी पक्षाने अत्यंत आक्रमकपणाने इकडे बाजू मांडायला हवी. विरोधी पक्षाची भूमिका जे भाजपवर टीका करण्याचा जो रोल आहे तो खरं म्हणजे शिवसेना पार पडते. याच्यामध्ये प्रश्न पडतो की मग विरोधी पक्ष आहे कुठे? विरोधी पक्ष निवडणुकीच्या काळात आक्रमक दिसलं नाही तर विरोधी पक्षाचं अस्तित्व दिसणारच नाहीये. आणि शेवटची निवडणूक आहे, याच्यानंतरची निवडणूक 4 वर्षांनी 2029 मध्ये लोकसभेची निवडणूक होईल, तोवर महाराष्ट्रामध्ये कुठलीही इलेक्शन नाहीये. त्यामुळे या निवडणुकीत जर जोर विरोधी पक्षाने लावला नाही तर विरोधी पक्षाची अवस्था आणखी 4 वर्षामध्ये खूपच दयनीय होऊ शकते. अजूनही त्यांच्याकडे वेळ आहे, त्यांनी संपूर्णपणे जोर लावला. जिल्हा परिषदा पुढे येणार आहेत, नगर परिषदा येणार आहेत. सगळ्यात मोठा मुद्दा याच्यामध्ये येतो की सुप्रीम कोर्टाचा निकाल उद्या आरक्षणाच्या विरोधात गेला तर विरोधी पक्षाची भूमिका काय असेल, सत्ताधारी पक्षाला किती अडचणीचा मुद्दा होऊ शकेल, याच्यावर काही स्ट्रॅटेजी आपल्याला दिसत नाहीये. आता अखिल म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या बोर्डरूम मध्ये काही डिस्कशन झालं असेल तर आपल्याला माहित असण्याचं कारण नाही. पण राजकारणामध्ये अशा गोष्टी या पब्लिकला सांगायच्या असतात, तुमच्या मनामध्ये ठेवून उपयोग नसतो, ते मतदारांपर्यंत पोहोचायचं. भूमिका स्पष्ट व्हायला हव्यात. बरोबर, ठीक आहे. कपिलजी, आता जे काय सांगितलं राजकीय विश्लेषकांनी, सहमत आहात का याच्याशी? बोला, परत विचारा प्रश्न सर. मग करता बोला, परत विचारा. ऐकलत का किरण तारे सर काय काय म्हणाले ते? हो, ऐकलं. काय सहमत आहात का त्याच्याशी? मुळात सरांचं मी ऐकत होतो, सरांच्या बोलण्यात सुद्धा आपण ऐकलं असेल की काँग्रेसचे लोक जात आहेत, राष्ट्रवादीचे लोक जात आहेत, शिवसेनेबद्दल त्यांनी त्या ठिकाणी शंका व्यक्त केली. तो त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे. अखिलजींनी सुद्धा सांगितलं की त्यांचे जे नेते आहेत, वरिष्ठ नेते, ते फिरतायत. प्रश्न आहे उद्धवजी आणि आदित्यजींचा, ते सुद्धा योग्य वेळी बाहेर निघतील. असं होतं कपिलजी तुमचं, तुम्ही ना नीट लक्ष देऊन ऐकत नाही. माझी तक्रार असते नेहमीची. त्यांनी राष्ट्रवादीबद्दल पण तक्रार केली.
नाही, पूर्ण नाही केली. राष्ट्रवादीचे काही लोक फिरतात, त्यांनी सांगितलं ना. आणि कोण कोण नाही फिरत असं सांगितलं? त्यांनी शिवसेनेबद्दल शंका व्यक्त केली. ठीक आहे, चला बोला. तर मुळात आदित्यजी आणि उद्धवजी यांच्या बाबतीतला जो काही विषय असेल तो योग्य वेळी ते जातील असं अखिलजींनी यावेळी सांगितलं. आणि खरंच किती पातळीवरती आपण प्रचाराला जायचं याचा सुद्धा एक प्रश्न असतो. नगर परिषदेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या असतात, त्या स्थानिक नेत्यांनी लढणं आवश्यक असतात. परंतु भारतीय जनता पार्टीच्या आता म्हणजे पुढच्या वेळी जर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी सभा घेऊ नये म्हणजे झालं. नगर परिषदेच्या निवडणुका असतील, नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री प्रचंड म्हणजे आता हा खर्च तुम्ही जर पाहिला असेल, रोजच्या मोठमोठ्या सभा यांचा हे सगळं हा खर्च जर त्या स्थानिक नगरसेवकांना करणारा परवडणार असेल, हा पार्टी करत असेल किंवा मग सरकारी तिजोरीतून केल्या जात असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, आता आमच्या कोणाची गरज नाही कविताजी. आम्ही जर म्हटलं असतं भाजपवाले पैसे वाटतात, आम्ही जर म्हटलं असतं शिंदे सेनेचे लोक पैसे वाटतात, तर आम्हाला तुम्ही विरोधक म्हणून आम्हाला हे केलं असतं. पण आता त्यांचीच लोक सांगायला लागली की भाजपचे प्रदेशाध्यक्ष पैसे वाटतात, त्यांचीच लोक सांगायला लागली कोण किती पैसे वाटतात. बावनकुळेंना तर सत्तेची इतकी मस्ती आली की ते जाहीरपणे सांगतात होऊ द्या खर्च, मी स्टार प्रचारक आहे, करू द्या. म्हणजे किती पातळी आपण सोडली पाहिजे. आपण जर पाहिलं असेल तर गल्ली गल्लीमध्ये गल्लीतल्या प्रचाराला सुद्धा आता देवेंद्र फडणवीसजी जात आहेत. यावरून त्यांना भीती आहे, त्यांना माहिती आहे की आपल्या आता खोट्या योजना लोकांच्या डोक्यातून निघाल्या की काय, म्हणून ते परत जाऊन सांगतात की लाडकी बहीण आम्ही बंद करणार नाही. शिंदे सांगतात, अजित पवार सांगतात. त्यामुळे आमचा पक्ष हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. आम्ही लोकांना त्याच लोकशाहीमध्ये ते करतायत, त्यामुळे त्यांचं चुकतंय काय? म्हणजे त्यांनी काय प्रचाराला जाऊ नये का असं काही कुठे लिहिलंय का की मुख्यमंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचाराला जाऊ नये? एकतर असं आहे की जर मुख्यमंत्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचाराला उतरत असतील, उपमुख्यमंत्री उतरत असतील, तर तुम्ही तर उलट टिप्पट हिरिरीने उतरलं पाहिजे. देतो आम्ही उत्तर म्हणून. आमचं सुरूच आहे, आम्ही उतरलेलोच आहे, आमचा प्रचार सुरूच आहे. तुम्ही एक लक्षात घ्या की आता मुख्यमंत्र्यांनी, माझं तर म्हणणं आहे ग्रामपंचायतीला सुद्धा प्रचाराला यावं. देवेंद्रजींनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुद्धा त्यांनी आता ते थेट जनतेतून सरपंच केलेला आहे, त्यात सुद्धा ते पदं लावतात. भाजपचे किती सरपंच आले, त्यांनी ती पद्धत नवीन सुरू केली आहे. त्यांनी ग्रामपंचायतीच्या प्रचाराला सुद्धा यावं अशी माझी त्यांना विनंती आहे. पण का म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी मुख्य प्रवाहामध्ये येऊच नाहीये का? त्यांनी ते तिथेच राहावं का? येत असतील, आणत असतील तर अडचण काय आहे? 100% यायला पाहिजे. पण त्यावरून जर तुम्ही असं करत असाल की आम्ही खूप फिरतो तुमचे लोक फिरत नाहीत, आमची लोक सुद्धा आमच्या पातळीवर फिरत आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल तर आमचे प्रांताध्यक्ष, मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं की दिवसाला 4 ते 5 सभा ते घेत आहेत. आमचे स्टार प्रचारक जागोजागी जाऊन सभा घेत आहेत. त्यामुळे ते फिरतात, आम्ही फिरत नाही अशातली काही पद्धत नाही. आणि राहिला प्रश्न यांचा, म्हणजे मी आता ते विनायक आंबेकर फार जोरजोरात बोलत होते, त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे कुठे अजित पवार गट आणि भाजप एकत्र लढते आहे का, कुठे शिंदे गट आणि भाजप एकत्र लढते आहे का? आम्ही अनेक ठिकाणी एकत्र लढतोय महाविकास आघाडी म्हणून. पालघरमध्ये लढतायत की अजित पवार आणि भाजप एकत्र? बरोबर आहे ना आंबेकरजी? पालघरमध्येच ना? बरोबर. हा ठीक आहे, पालघरमध्ये लढत असते. अनेक ठिकाणचे उदाहरण आमच्या काही पाहण्यात आलेलं नाही. ठीक आहे, लढत असतील तर स्वागत आहे, असंच तुमचं प्रेम कायम राहिलं पाहिजे. परंतु त्यांचीच लोक त्यांच्याबद्दल सांगतायत, हे शंकास्पद नाही का कविताजी? ठीक आहे कविताजी, मला बोलायचंय. हा ठीक आहे, आंबेकरजी द्या उत्तर द्या, मग मला अखिलजींकडे जायचंय. बोला बोला, थोडक्यात सांगा फक्त. हा, माझा मुद्दा एवढाच आहे की काँग्रेसला जी वारंवार सवय लागलेली आहे की देशातल्या जाणत्या मतदारांचा अपमान करायचा, त्याचं उत्कृष्ट उदाहरण या प्रवक्त्यांनी आता दिलं की देवेंद्रजींनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनमध्ये काय यावं. अरे, हा जो राज्याचा मुख्यमंत्री आहे तो जनतेचा मुख्यमंत्री आहे, जनतेची काळजी आहे म्हणून तो आता बोलू नका मध्ये, मी बोललो नाही मध्ये असं म्हटलेलं नाही. विनायकजी, वाक्य दुरुस्त करा. आंबेकरजी तुमचं वाक्य दुरुस्त करा. आंबेकरजी तुमचं वाक्य दुरुस्त करा. आणि तो ग्रामपंचायतीमध्ये पण जायला देवेंद्रजींना विनंती केली की आम्ही घराणेशाही चालवत नाही, त्यामुळे आम्ही एंटरटेनमेंट करत नाही. आम्ही हे जनतेचा पक्ष आहे, देवेंद्रजी हे जनतेचे नेते आहेत. त्यामुळे माननीय देवेंद्रजींचा तुम्ही जो अपमान केलाय तो चुकीचा आहे, मी त्याचा निषेध करतो. आणि हा अपमान देवेंद्रजींचा नाही, तर ते जातात त्या ठिकाणच्या मतदारांचा अपमान आहे.
तुमची जी ही मस्ती आहे ती जनतेने गेल्या 7 निवडणुकांमध्ये तुम्हाला दाखवून सुद्धा तुम्हाला अजून कळली नाही, म्हणून तुमच्या पार्टीची ही अवस्था झालेली आहे. अहो आंबेडकरजी, तुम्ही मस्तीची भाषा करताय. देवेंद्रजींनी मी का यावं असं म्हटलेलं नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सुद्धा यावं. तुम्हाला तुमचे मतदार म्हणजे तुम्हाला खोट्याला बांधलेले वाटतात का की तुमचा कोणी यावं? राज्याचे मुख्यमंत्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन मध्ये येतात यावर हसून तुम्ही बोललात. तुम्हाला हा देवेंद्रजींचा अपमान नाही, मतदारांचा अपमान नाही. देवेंद्रजी म्हणजे मतदार होत नाहीत. आधी तुमच्या डोक्यातला भ्रम काढून टाका की देवेंद्रजी म्हणजे समस्त मतदार होतात. तुमच्या भाजपवाल्यांना कुठली मस्ती आली? तुमचा तर बावनकुळे सभेमध्ये जाहीरपणे बोलतो. कपिलजी आणि विनायकजी, मतदारांचा येथेच्या अपमान 2019 पासून झालेला आहे. आता नको इतिहासामध्ये जाऊयात. झाला तो, सगळ्यांनी केला, कोणी त्याच्यातनं वाचलेला नाहीये, सगळ्यांनी केलेला आहे तो. नको जाऊयात आपण त्याच्याकडे. अखिल चित्रेजी, जे मगाशी किरण तारेंनी सांगितलं त्यातला एक मुद्दा खूप महत्वाचा होता. 2025 मध्ये या सगळ्या मोठ्या निवडणुकांना आता सामोरं जातोय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, ज्या खूप वर्षांनंतर होत आहेत, आणि 2029ला पुढच्या निवडणुका असतील. त्यामुळे मतदारांसमोर जाण्याची ही एक नामी आणि मोठी संधी आता आहे. याच्यानंतरची कदाचित मोठ्या गॅप नंतर येईल. राजकारणात काही होऊ शकतं, गॅप तितकाच राहील की नाही आपण आता सांगू शकत नाही, पण सध्या जे चित्र आहे ते 2029 पर्यंत असंच राहणार आहे असं आहे. ही परिस्थिती असेल तर विरोधी पक्षांनी ज्या एकीनं, ज्या हिरिरीनं, ज्या ताकदीनं, ज्या उत्साहानं या निवडणुकांमध्ये उतरायला हवं होतं, त्या निवडणुकांमध्ये विरोधक उतरताना दिसत नाहीये. याचं नुकसान नाही होणार? बरं, याचं उत्तर मी माझ्या पक्षातर्फे देतो. वारंवार आपल्याकडनं प्रश्न निर्माण करण्यात येत आहे की उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे हे पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व का अजून निवडणुकीच्या रणधुमाळीत दिसत नाहीयेत. तर अजून मला असं वाटतं की निवडणूक संपलेली नाहीये, ठीक आहे. आणि जो काय बेस्ट प्लेअर असतो ना, महेंद्रसिंग धोनी पण आहे ना, शेवटीच यायचा बॅटिंगला. तर आता जे काय ते बाकीचे करतायत त्यांना करू द्या. उद्धवजी ठाकरे योग्य वेळी उतरतील आणि ते तुम्हाला दिसेल. मला असं वाटतं अजून निवडणूक संपलेली नाही. राहिला प्रश्न, आपण डायरेक्ट 2029 वर पोहोचलो तर त्याची पण काय आवश्यकता नाहीये. अजून अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका बाकी आहेत आणि त्या महानगरपालिकेच्या कारण आता सांगताना किरणजींनी असं सांगितलं की 2029ला संधी मिळेल आणि त्याची री तुम्ही ओढली आणि म्हणता की 2029लाच मिळेल. तर 2029ला नाही मिळणार. ते सगळं हिशोब कितो आम्ही आत्ताच करू. डोंट वरी, 2029 पर्यंत काहीच ठेवणार नाही आम्ही. सगळं हिशोब चुट्टा आम्ही आत्ताच करू. आणि मुख्यमंत्र्यांनी कशाला हे रेवड्या वाट्याला जे फिरतायत ना, आपसात इतकं त्यांच्यामध्ये टसनबाजी सुरू आहे उपमुख्यमंत्री 2 आणि मुख्यमंत्र्यांमध्ये, तर त्यांनी आदरणीय मोदीजींना पंतप्रधानांना पण आणावं ना. काही आमचं म्हणणं नाही त्याच्याबद्दल. आणि पंतप्रधानांचं डोनाल्ड ट्रम्पशी चांगलं आहे, ते देखील इकडे आलं तर आनंदच आहे. सगळ्यांना आनंद वाटेल, नगरपंचायतीत, नगर परिषदेत, सगळीकडे. त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. कुठच्या पक्षाने काय स्ट्रॅटेजी अवलंबावी, कुठच्या पक्षाने कुठच्या नेतृत्वाला खाली उतरावं निवडणुकीला. आणि भारतीय जनता पार्टी उद्या सोसायटीच्या निवडणुकीत पण युती करून जाईल आणि बोलेल की अरे आम्ही जिंकलो म्हणून. तर त्याच्याबद्दल त्यांच्या रणनीतीबद्दल आमचं काही म्हणणं नाही. प्रत्येक पक्षाची एक रणनीती असते. प्रत्येक पक्ष त्याच्या रणनीतीनुसार काम करत असतो. शिवसेनेच्या पद्धतीने वारंवार इतके वर्ष ज्या पद्धतीने शिवसेनेला यश मिळालंय, ज्या पद्धतीत शिवसेनेने काम केलेलं आहे, त्या पद्धतीत शिवसेना काम करत आहेत, यापुढेही करत राहील. कधी यश येतं, कधी अपयश येतं. ह्याचा अर्थ हे नाही की शिवसेना काय काम करत नाहीये किंवा शिवसेना पाहिजे कोणाला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही वागणार नाही. आम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही वागणार, कारण शेवटी आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय. आणि मतदार हा शेवटी राजा असतो. आम्ही मतदाराला राजा मानतो. मतदार हा राजा असतो, आम्ही त्यांचे सेवक आहोत. काही लोकांना असं वाटत असेल की मतदार राजा नाही, कारण ज्या प्रकारचे मुनगंटीवारचे स्टेटमेंट आले, दादांचे दादागिरीची भाषा आली, त्या चाकणकर ताईची भाषा आली. तुम्ही जर हे सगळ्या पाहिलं ना, सत्तेचा जो काय माज चढला आहे ना, हे सगळं माज शेवटी जनता उतरवणार आणि उतरवत असते. म्हणून आपण वेट अँड वॉच, आपल्याला कळेल. पण जर तुम्हाला असं वाटतं की सत्तेच्या माध्यमातून ही वक्तव्य केली जात आहेत किंवा सत्तेचा तुम्ही वापरलेला शब्द मी वापरत नाहीये, तुम्ही आता जो म्हटलात की सत्तेचा माज दाखवला जातो, त्याला जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर ते मैदानात येऊन दिलं जाईल ना. जर मैदानातच नसतील देते तर उत्तर दिलं कसं जाणार? अहो, आम्ही मैदानात कधी कुठच्या क्षणी यायचं हे स्ट्रॅटेजीचा भाग आहे ना. फुटबॉलमध्ये पण एखादा प्लेअर जेव्हा बाहेर बसलेला असतो किंवा हॉकीमध्ये तुम्ही सांगणार नाही नाही आत्ताच त्याला का नाही तुम्ही उतरवत आहे, आत्ताच का नाही उतरवत आहे. अरे कोचला माहिती आहे त्याच्या मेन प्लेअरला कधी उतरवायचं ते. पण 26 तारीख आली, ते ठरवू ना आम्ही. मतदान आहे आता, याच्यामध्ये असं किती वेळ राहिलेला आहे? तुमच्या डिबेटची लाईन काय असली पाहिजे
पाहिजे आम्ही ठरवत नाही, तुमच्या चॅनलला कुठल्या बातम्याला TRP मिळते ते कधी तुम्ही चालवावं कधी नाही चालवावं आम्ही ठरवत नाही, त्या प्रकारे आमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी हे आमचा पक्ष ठरवेल ना. हे चॅनलवर बसून माध्यमावर आपण किंवा इथे बसलेले पॅनलिस्ट नाही ठरवू शकत ना, कारण आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय आणि तो आमचा आणि मतदारांचा विषय, तो आम्ही आणि मतदार पाहू. बर, त्याच्यामुळेच मी तुम्हाला विचारताना असं विचारलं होतं की याचं नुकसान होणार की नाही विरोधकांना, पण तुम्हाला अजिबात वाटत नाहीये की याचं काही नुकसान होईल आणि मतदारांच्या समोर तुम्ही नाही गेलात तरी मतदार तुमच्या बाजूने उभं राहतील असा विश्वास तुमच्याकडे. आम्ही मतदारांच्या समोर जातोय, तुम्हाला विशिष्ट चेहरे मतदारांसमोर पाहिजे, ते विशिष्ट वेळी जातील. पण आता आमची लोक ग्राउंड लेवलला काम करत आहे, ज्यांच्याकडे ग्राउंड लेवलला काही दाखवण्यासारखं नाहीये, ज्यांच्याकडे काही कार्यकर्ते नाहीयेत, त्यांना असे लोक लागतात. आता आपण एखाद्या कार्यक्रमाला सेलिब्रिटी कसं नेतो त्या प्रकारे ना सेलिब्रिटी गेस्ट म्हणून यांचे सर्वोच्च नेते लागतात, हे त्यांचं दुर्दैव आहे खरं तर. मग त्यांना सेलिब्रिटी गेस्ट म्हणून सर्वोच्च नेते लागतात आणि तुम्हाला सेलिब्रिटी गेस्ट लागतच नाही लागत आम्हाला. बरं ठीक आहे, चला. शिवसैनिकच सेलिब्रिटी आहेत. बरं अरुणजी काही बोलायचंय का याच्यावर की जाऊन माझ्या प्रश्नाकडे? बोलायचं कविताजी, मला खूप बोलायचंय. परंतु काय परिस्थिती कशी झाली पहा या दोन पक्षांची आणि त्यांच्या प्रवक्त्यांची. अतिशय दयनीय परिस्थिती बिचारा महाराष्ट्र पाहतोय आणि कशाला म्हणजे एकेकाळी काय बिचारे ठाण्याचे दाढीवाले. हा बिचारे म्हणा तुम्ही, हरकत नाही. पण कसं आहे आता अशा प्रकारच्या प्रवक्त्यांना स्वतः इथे आता बघ कसे तुटून पडतील माझ्यावरती, ते अशा प्रकारच्या प्रवक्त्यांना हे पाठवत आहेत. उदाहरण देतो, आजचं ताजं उदाहरण देतो मी तुम्हाला. पहा, या महाराष्ट्रामध्ये सध्या माकडांचं आणि वांदरांचं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे आणि सरकारने वन विभागाने एक सर्क्युलर काढले की 600 रुपये दर माकडामागे तुम्हाला मिळणार पकडायचे. आता काही अशाच प्रकारची लोक इथे येऊन या दोन पक्षांची नको ते काहीतरी पुराण सांगत बसलेली, बिचाऱ्या पक्षाची बाजू लढवायला सुद्धा त्यांना जमत नाही, एवढी बिकट परिस्थिती या पक्षांवर आलेली आहे. अखिल चित्रेजी म्हणतील तिकडे माकडांची संख्या वाढली तर बिबट्यांची पण वाढली. नाही ते माकडं पकडायला सध्या हेच जात आहेत. आता बिबट्यांची वाढली त्याचं काय करायचं अरुण सावंतजी? बघा म्हणजे त्यांना तेवढं सुचलं पाहिजे. उपमा देताना स्वतःला अडचणीत आणू नका तुम्ही. नाही मी अडचणीत नाही, मला त्याच्याही पुढचं उत्तर आहे माझ्याकडे. काय तुमच्या उत्तराच्या पुढचंही उत्तर माझ्याकडे, परंतु त्यांच्या तोंडून काहीतरी येऊ देत ना. हे बाजू मांडायला आलेत ना पक्षाची आपल्या, तर ते खरोखर आता मला शंका आहे की हे खरोखर ऑथोराइज प्रवक्ते आहेत की आपल्या असेच येऊन कोणतरी पक्षाच्या बाजूने काही वाटेल ते बोलत असतात आणि मग पक्षाचे नेते म्हणतील सावंतजी प्लीज. त्यांनी नाही सोडले अजून, पक्ष आहेत ते पक्षामध्ये, खात्री करून बोलवलंय मी त्यांना. तेवढा अभ्यास करतो. विचारा त्यांना तुम्ही काय विचारायचंय. आहेत ते पक्षाचे ठाकरे गटाचे नेते म्हणून बोलवलेले आणि म्हणून आणले, त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका. मुद्द्यावर बोलूयात आपण. ठीक आहे, मुद्द्यावर. आता हल्ली माझी सुद्धा त्यांच्याशी मैत्री झाली थोडी, म्हणून मी त्यांना हल्ली जास्त काही टपल्या मारत नाही. थोडं त्यांना सुद्धा शिकवलं पाहिजे, शिकले पाहिजेत थोडे. बरं, घेतील तुमच्याकडनं ट्रेनिंग घेतील ते. सध्या ते दिल्लीवारी कमी करा, तुमच्या नेत्याला शिकवा, तिकडे जाऊन रडू नका म्हणून, ते जरा सोयीचं पडेल. बरं, विनायक आंबेकरजी, हे सगळे मुद्दे टोलवाटोलवीचे होत राहतील, पण या निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा समोर आला आणि तो आहे निधी वाटपाचा. सत्तेमध्ये असलेल्या नेत्यांनी वारंवार निधी वाटपाचं आमिष, म्हणजे हे मान्य आहे की आम्ही ही कामं करू याची आश्वासनं देणं हे मान्य आहे, पण वारंवार सरकारचा निधी जो आपल्या हातात आहे, जो वाटण्याची क्षमता किंवा जो वाटण्याचे अधिकार आपल्याकडे आहेत त्याचा वापर करावा, त्याच्यावरून एकमेकांना टोलवाटोलवी करावी, कधी कधी त्याच्यावरून मतदारांना धमकावल्यासारखं करावं, हे जे या निवडणूक प्रचारामध्ये दिसतंय ते गंभीर आहे, विशेषतः निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतात तेव्हा. आज जर आपण मान्य अजितदादांचं स्टेटमेंट पाहिलं असेल तर ते माझं विधान चुकलं असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि ते बोलण्याच्या ओघात झालं असंही म्हटलेलं आहे. त्यांचा जो काही ते स्लिप ऑफ टंग म्हणू शकतो आपण त्याला, ते झालं, त्याच्याबद्दल त्यांनी तो विधान मागे घेतलेला आहे. आता याच्यामध्ये कुठलाही जेव्हा युतीचं सरकार आहे महायुतीचं, तेव्हा कुठलाही निधी वाटप हा असा कोणी एक व्यक्ती ठरवत नसतो, संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये. आणि जे 3 सर्वोच्च नेते आहेत आमचे, माननीय मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, हे एकत्र मिळून ठरवतात. आणि आत्ताच्या इलेक्शनमध्ये निधी वाटप हा मुद्दा खरं तर फार महत्वाचा नाहीये, केलेली कामं सांगून
पुढे तुमचं काय चांगलं भवितव्य आहे ते प्रत्येक जो काही रोडमॅप आहे तो मला तिथे बरं सांगायला वाटलं पाहिजे. विनायकजी, तुमची ही भूमिका ऐकून मला बरं वाटलं. पण प्रश्न कुठे उपस्थित होतो? प्रश्न कुणी एकानेच वक्तव्य केलं असतं तर वेगळा होता. प्रश्न इथे उपस्थित होतो की एकाने म्हणायचं की तुम्ही मतं द्या नाहीतर मी निधीवर काट मारतो, आणि दुसऱ्याने म्हणायचं तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात असल्या म्हणून काय झालं, मालकी आमची. सगळे नेते तुम्ही विसरलेले आहात का की तिजोरीच्या चाव्या कुणाकडे आणि मालकी कुणाकडे याच्याशी काही संबंध नाहीये. ती तिजोरीच मुळात तुमची नाहीये, ती जनतेची आहे. तुम्ही फक्त कस्टोडियन आहात त्याचे. हे विसरलात का निवडणुकीच्या प्रचारामध्ये सगळे नेते सत्ताधारी? अजिबात विसरलेलो नाही. मी रादर तेच म्हणणार होतो की ही तिजोरी ना कुणाची एका नेत्याची आहे ना कुणा एका पक्षाची, ही जनतेची तिजोरी आहे. आणि माननीय देवेंद्रजी अतिशय विश्वासाने आणि चांगल्या पद्धतीने या दोन नेत्यांच्या सहकार्याने ती वापरतायत. आपण महाराष्ट्रामध्ये येत्या 4 वर्षामध्ये त्याचं सगळं फल जे आहे ते आपल्याला महाराष्ट्राला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा म्हटलं असतं, हे विरोधकांनी ही टोलवाटोलवी केली असती तर एक वेळ आम्ही मान्य केलं असतं. सत्तेतलेच आहेत दोन्ही जण. एक विधान केलं गेलं की त्याला काउंटर विधान होतं, हे मी मान्य करतो. पण काउंटर विधान करताना काय पणाला लावलं जातं याचाही विसर पडतोय. बरोबर आहे. पण मी आज अजितदादांची ती जी चित्रफित आहे ती मी स्वतः पाहिलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलं की मी चुकून बोललो असं त्यांनी मान्य केलंय. त्यामुळे तो विषय आता आमच्या दृष्टीने मिटलेला आहे. ती माफी एका त्यांनी विशिष्ट शब्दाबद्दल मागितलेली आहे जे त्यांनी भाषणामध्ये केलं होतं. पण मी जे विधान म्हटलं ते त्यांनी आधी केलेलं आहे. एनिवेज, आता त्यांनी स्पेसिफिकली न म्हटल्यामुळे आपण त्याच्यावर वाद करू शकत नाही. किरण टरेजी, पण ही फार गंभीर बाब आहे. म्हणजे निवडणुकांमध्ये कोण कुणासोबत आहे, कोण कुणा, आणि मला यातले गंभीर आणखीन काय वाटतं की निधी वाटपासारखा मुद्दा या प्रचारामध्ये येतो, त्याच्यावर सहजतेनं सत्ताधारी पक्षांकडनं टोलवाटोलवी केली जाते. पण विरोधकांकडनं या मुद्द्यावर जितका आवाज उठवायला पाहिजे, त्याच्या कॉन्स्टिट्युशनॅलिटी बद्दल जितकं बोललं गेलं पाहिजे ते बोललंच जात नाहीये. एक्झॅक्टली मी हेच म्हणत आधी की विरोधी पक्ष एकसंघ नसल्यामुळे आणि विरोधी पक्ष एक दिलाने काम करत नसल्यामुळे सत्ताधारी पक्षाला एक प्रकारचा ऍडव्हान्टेज मिळालेला आहे. म्हणजे तुम्ही फुलटॉस दिला तर समोरचा बॅट्समन सिक्सर मारणारच. इथे विरोधी पक्ष कमी पडतो. पण मला गंमत फार वाटते भाजपची. अजितदादा चुकले तर भाजप लगेच सावरायला येतो आणि एकनाथ शिंदे जर चुकलं तर मात्र भाजप त्यांना धडकारून टाकतो. हा जो फरक आपल्याला बघायला मिळतोय ना, हा फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे अजितदादांची किती पाठराखण करावी भाजपने, पार्थ पवारांच्या केसमध्ये पाठराखण करावी, विधान चुकलं त्याची पाठराखण करावी, अजितदादा चुकून बोललेत म्हणून पाठराखण करावी, हे सगळं अजितदादांवरचं प्रेम त्याचं दिसून येत आहे. एकनाथ शिंदेनी मात्र, ज्या एकनाथ शिंदेनी भाजपसाठी आपला पक्ष सोडला त्या एकनाथ शिंदेना मात्र भाजपने वाऱ्यावर सोडलेला दिसतंय. हा जो पॅकिंग फरक आपल्याला याच्यामध्ये दिसतोय ना, मला वाटतं येत्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारा हा फरक असणार आहे. भाजपची दिशा याच्या पुढे काय असणार, भाजपची रणनीती काय असणार याचा अंदाज आपल्याला याच्यात नाही येऊ शकतो. आणि राहिला पक्ष विरोधी पक्षांचा, अखिलजी खूप छान येते, माझे चांगले मित्र आहेत. खूप दिवसात भेटलो नाही आपण अखिलजी, तुम्ही बोलवत नाही आता चहा प्यायला. ते स्ट्रॅटेजी ठरवतायत सध्या पक्षाची, त्यामुळे ते तुम्हाला बोलवत नाहीये. पण तुमची स्ट्रॅटेजी जी आहे ना, आता तुम्ही पण बांद्र्यामध्ये राहता, त्या बांद्र्याच्या परिसराच्या बाहेर पण लोकांना कळली पाहिजे तुमची स्ट्रॅटेजी काय आहे, तुमच्या पक्षामध्ये मातोश्रीच्या बाहेर काय चाललंय. हे जो आम्हाला मतदारांना कळणारच नाही, तो मतदार तुम्हाला मत का देतील लोक. आणि हा एक सारखा मुद्दा सातत्याने इकडे चर्चेमध्ये येतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रचाराला जावं का. माझं याच्यातलं मत असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या लोकल लेवलच्या निवडणुका सुद्धा मुख्यमंत्री गांभीर्याने घेत असतील तर विरोधी पक्षांसाठी तो एक मेसेज आहे. प्रत्येक निवडणूक ही गांभीर्याने घ्यायची असते, हे जर मुख्यमंत्री दाखवत असतील तर विरोधी पक्षाने तिच्यापासून शिकलं पाहिजे. त्यांच्यावर टीका करण्याऐवजी तुम्ही तुमचा चांगला फोर्स मैदानामध्ये उतरा, मुख्यमंत्र्यांशी 2 हात करा, त्यांच्याशी राजकीय लढाई करा. मुख्यमंत्र्यांनी प्रचाराला जाऊ नये हे म्हणणं म्हणजे रेडीचा डाव आहे खरं म्हणजे. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या तोडीसतोड प्रचार करा आणि मग जो काही निकाल लागेल, जनता जो काही निकाल देईल तो निकाल ऍक्सेप्ट करा. मला वाटतं किरणजी, हा गमतीचा भाग म्हणून घेऊयात की बहुतेक सत्ताधाऱ्यांना असं वाटतं विरोधकांकडनं काही येतच नाहीये, तिथे आपल्याला विरोधच नाहीये म्हणून ते आपापसातच आता लढाई करायला लागलेत असं म्हणायचं का? एक्झॅक्टली. अपोजिशन पार्टीची स्पेस सगळी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी जर व्यापून टाकली येणाऱ्या काळामध्ये तर विरोधी पक्षाचं अस्तित्व संपतं ना महाराष्ट्रामध्ये. कदाचित ही स्ट्रॅटेजी असू शकेल. आपल्याला विनायकजी चांगलं सांगू शकतील की भाजपची स्ट्रॅटेजी हीच आहे का, सत्ताधारी पक्ष पण आम्हीच, विरोधी पक्ष पण आम्हीच, मुद्दे पण आम्हीच ठरवणार, त्या मुद्द्यांवर आम्हीच खेळणार, त्या मुद्द्यांवर आम्हीच उत्तर देणार, असं काही सगळं आहे का. राज ठाकरेंनी मुद्दा मांडला IIT बॉम्बेचा, लगेच मुख्यमंत्री म्हणतात आम्ही पंतप्रधानांना पत्र लिहू, इतरांना मात्र मुख्यमंत्री भाव देत नाहीत. हे कुठेतरी मॅच फिक्सिंग आहे का या निवडणुकीमध्ये, हे कळत आहे आपल्याला. मुंबई महापालिकेच्या निवडणुका अजून यायच्या आहेत आपल्याला माहिती आहे. पण शिवसेनेचं सगळं लक्ष जर मुंबई करत असेल तर ती मुंबई पण तुमच्या हातामध्ये राहणार नाही काही दिवसांनी, असं जर वागलात तर.
म्हणजे मुंबईच्या बाहेरचा महाराष्ट्र पण गेला आणि मुंबई पण गेली, अशी जर अवस्था झाली तर मग तुमची स्ट्रॅटेजी तुमच्याकडेच राहणार ना, ती लोकांना कळणार कशी, कळू देत की लोकांना. अरुण सावंतजी, तुम्ही एवढं खुश होऊ नका, ते तुम्हाला पण म्हणतायत की तुम्हाला विरोधकांची स्पेस घ्यावी लागते सध्या महायुतीमध्ये. तुमच्यासाठी कुणी पाठराखण करायला येत नाहीये, अजितदादांची जेवढी होते त्याच्यावर सांगा बरं मला. त्याच्यावरती मी हेच सांगेन कविताजी, अख्ख्या महाराष्ट्राला सांगतो कि शेर हमेशा अपनी लड़ाई अकेला लड़ता है, उसे किसी के सहारे की जरूरत नहीं होती. फडणवीस जी आमच्या संकट काळात धावून येवोत किंवा न येवोत, आमचा जो नेता आहे तो अख्ख्या महाराष्ट्राच्या संकट काळात धावून जात असतो आणि ज्या वेळेस त्याच्यावरती संकट येत असतं तेव्हा तो सक्षम असतो आपली स्वतःची लढाई लढण्याकरता. म्हणजे लढाई आहे हे तर मान्य केलं आहे, जरूर आहे लढाई, आणि लढाई लढताय तुम्ही हेही मान्य आहे आता तुम्हाला. 100% लढाई लढतो आम्ही आणि विजयी सुद्धा होऊ आम्ही. आणि त्या मी कुठली लढाई म्हणते ते तुम्हाला लक्षात आलं ना, नाही तर परत मागे फिरा. कळलं सगळं, कळलं मला. आणि त्या लढाईमध्ये देवेंद्र फडणवीस तुमच्या सोबत उभे राहत नाहीत हे तुम्ही जाहीर करताय. नाही, मी पहा, मी पुन्हा सांगतो, देवेंद्र फडणवीस जी आमच्या बरोबर संकट काळात धावून येवोत किंवा न येवोत, आमचा नेता लढाई लढण्याकरता सक्षम आहे आणि आमचे शिवसैनिक त्याच्या पाठीशी उभे आहेत. विनायक आंबेकरजी अगदी शांतपणे हसतायत तिकडे. एनिवेज कपिलजी बोला, मगापासून इशारा करताय तुम्ही. नाही, आता मुळात सगळे ज्येष्ठ प्रवक्ते आहेत, सगळ्यांचं ऐकत होतो. कुणी माकडाच्या गोष्टी सांगितल्या, कुणी शेर माकड, सगळेच आपल्या चर्चेत आता येऊन गेलेत. आता फक्त ते अरुण सावंतांना मला सांगायचं आहे की तुमचा शेर एकटा लढतोय मान्य आहे, पण भाजपनं तुमच्या शेराचे दात पाडून ठेवले याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, या निवडणुकीमध्ये आता तरे सरांचं सुद्धा मी ऐकत होतो, ठीक आहे मुख्यमंत्री ग्राउंड लेवलच्या निवडणुकांवर येत आहेत, परंतु आमचा पक्ष कुठे लढतोय कुठे नाही आहे असा ही जी काही भूमिका आपण या ठिकाणी मांडली. मी पुन्हा एकदा सुरुवातीला जे सांगितलं ते परत एकदा सांगतो की आमचं सगळं व्यवस्थित चाललंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वातावरण आमच्या बाजूनं आहे. अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार चांगल्या फरकाने विजयी होतील अशी सगळी परिस्थिती आहे. आणि आमचा जो सातत्यानं आरोप असते, म्हणजे बिहारच्या निवडणुकीच्या दिवशी सुद्धा मी सांगितलेलं होतं की निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत लोकांच्या खात्यात पैसे टाकून हे लोक जर निवडणुका जिंकत असतील म्हणजे हे पैशांचा वापर करतात. आणि आता आम्हाला सांगायची गरज नाही, महायुतीतलेच लोक सांगून राहिले की भाजपचे प्रदेशाध्यक्ष पैसे वाटतात, भाजपचे लोक सांगून राहिले शिवसेनेचे लोक पैसे वाटतात. त्यामुळे आता या लोकल बॉडीजच्या निवडणुका तरी सोडा, यामध्ये तरी मतदारांना विकत घेण्याचा यांनी प्रयत्न करू नये, एवढंच आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगतो. ठीक आहे. खरं तर निवडणुका या जेव्हा आपण चर्चा करतो निवडणुकांची, त्यांच्या प्रचाराची, त्याच्या निकालाची, तेव्हा ती चर्चा जनरली राजकीय पक्षांच्या वतीनं किंवा राजकीय पक्षांच्या बाजूनं होतं. पण निवडणुका या फक्त राजकीय पक्षांच्या नसतात, त्या मतदारांच्या असतात, त्या जनतेच्या असतात. कारण या निवडणुकांमध्ये जे निकाल येतात ते फक्त राजकीय पक्षांचा जय पराजय ठरवत नाहीत, तर ते मतदारांना पुढच्या 5 वर्षांमध्ये काय मिळणार नाही याचाही निकाल लावणाऱ्या असतात. म्हणून त्या मतदारांसाठी सुद्धा महत्त्वाच्या असतात. मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असू देत, विधानसभेच्या निवडणुका असू देत अथवा लोकसभेच्या निवडणुका असू देत, त्या सिरियसली घेतल्याच गेल्या पाहिजेत, राजकीय पक्षांकडून सुद्धा आणि मतदारांकडून सुद्धा. आणि म्हणून जेव्हा नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची चर्चा होते, प्रचाराची चर्चा होते, त्यावेळेस तिथे कोण येतंय, काय आश्वासनं दिली जातात, कुठल्या मुद्द्यांवर या चर्चेत निवडणुका होत आहेत आणि कुठल्या मुद्द्यांना मतदार सिरियसली घेतात किंवा सिरियसली घेत नाहीत हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. महाराष्ट्रापुरता आता विचार केला तर नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या या निवडणुका याची पुढे होणाऱ्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका निवडणुकांचा पाया घालणार आहेत. त्यामुळे इथं जे चित्र दिसतंय त्या चित्राचा पुढच्या निवडणुकांवर परिणाम नक्की होणार आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला जसं सांगितलं की या मैदानामध्ये कोण कशी बॅटिंग करतंय, कोण कशी फिल्डिंग करतंय, याच्यावरून पुढच्या त्यांच्या ज्या मॅचेस असतील त्याची स्ट्रॅटेजी काय असेल, त्याची चुणूक आपल्याला येईल, ती आली असावी आजच्या चर्चेत ना, अशी अपेक्षा आहे. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये लक्षवेधीमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.